नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विधी लिखित भाग 12. रात्री उशिराच ओजस घरी आला. कशी झाली पार्टी? त्याला बघताच वामिनीने विचारले. आई, तू अजूनही जागीच आहेस? ओजसने घड्याळात वेळ बघत बोलला. रात्रीचे 11:30 झाले होते. तुमच्या दोघांची वाट बघत होते. बरं, विद्युत कुठे राहिला? आला नाही अजून? वामिनीने विचारले. तुला माहीत आहे ना तो कसा आहे. पार्टीमध्ये तर तो जास्त वेळ नव्हताच आणि अचानक कुठेतरी निघून गेला असेल त्याच्या बंगलोवर. उद्या सकाळी जाऊन बघतो. आता मला झोप येत आहे. गुड नाईट. बोलून आळस देतच ओजस त्याच्या रूममध्ये निघून गेला. हा मुलगा पण ना नुसतं जीवाला घोर बोलत वामिनीही त्यांच्या रूममध्ये गेल्या. एवढ्या रात्री तुम्ही इकडे काय करताय? वीणाने गोंधळून विद्युतला पाहिले. तसे त्याने मोबाईल पॉकेटमध्ये ठेवून तिचे मनगट पकडून कारचा दरवाजा उघडून तिला पॅसेंजर सीटवर बसवले. काय करताय तुम्ही? वीणा घाबरून बोलली. किडनॅप. तिच्या डोळ्यात बघत तो गंभीर स्वरात बोलला आणि तिला धस्स झाले. दरवाजा उघडा. मला तुमच्यासोबत कुठेही यायचे नाही. वीणा घाबरून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागली. डोंट पॅनिक क्युटी पाय. ही माझी कार आहे. इथे माझा कमांड चालतो. दरवाजे डेस्टिनेशनवर पोहोचल्यावरच उघडतील. तोपर्यंत तो शांत बसून राहा. हवं तर झोप घेऊ शकतेस. सीट बेल्ट बांधत विद्युत तिच्याकडे बघत हलकेच गालात हसला. तसे तिने सुस्कारा सोडले. हा सनकी माणूस त्याला जसे वाटेल तसेच वागतो. एवढ्या दिवसात वीणाने ओळखले होते. ती काही न बोलता खिडकीतून बाहेर बघत शांत बसून होती. तर विद्युत कार ड्राईव्ह करत मध्ये मध्ये तिलाच निहाळत होता. तिचा उतरलेला चेहरा, लालसर डोळे बघून कळले ती रडत होती. त्याला शनयाचा रागच आला. वीणा तशीच मागे सीटवर डोकं टाकून झोपी गेली. विद्युतने कार रस्त्याच्या कडेला थांबवून तिची सीट ॲडजस्ट केली. काही क्षण तो तिला बघतच राहिला. तिच्या गालावर रेंगाळणाऱ्या बटा त्याने हळूच तिच्या कानामागे सारल्या. त्याचा अंगठा तिच्या गालावर फिरू लागला. किती सॉफ्ट स्किन होती तिची. जाणीव झाली तिच्या गालावर ओठ टेकवण्याचा. त्याचा मोह झाला तसे तो हलकेच तिच्या जवळ झुकला. तिचा तो चंदनासारखा मंद सुगंध धुंद करून गेला त्याला. त्याचे ओठ हलकेच तिच्या गालावर विसावले. तशी एक सडसडती वीज दौडून गेली अंगात. तो पहिल्यांदाच तिला असे टच करत होता, तेही ती झोपेत गेल्यावर. जाणीव होताच तो बाजूला झाला. सॉरी क्युटी पाय, बट आय डोंट नो हाऊ. तुझ्याजवळ आल्यावर माझ्यावर कंट्रोल राहतच नाही. विद्युत स्वतःच्याच वागण्यावर ओशाळला. स्वतःला सावरत त्याने कार स्टार्ट केली. काही वेळातच कार त्याच्या बंगलोवर पोहोचली. क्युटी पाय, विद्युतने तिला आवाज दिले, पण ती गाढ झोपी गेलेली. वीणा, त्याने तिच्या हातावर हलके टॅप केले. तशी ती दचकून जागी होत त्याच्याकडे भेदरून बघू लागली. सॉरी, तू उठत नव्हती ना म्हणून. विद्युत नजर चोरून बोलला. पोहोचलो का आपण? वीणाने आडसावलेल्या आवाजात विचारले आणि विद्युत वेड्यासारखा तिला बघतच राहिला. उफ, हे नक्कीच माझ्या हातून गुन्हा घडवणार आहे. त्याची नजर स्वतःच्या हाताकडे गेली ज्यावर शहारे उठले होते. त्याने हळूच दुसरा हात हातावर फिरवला. चल. भानावर येत त्याने सीट बेल्ट काढली. वीणा कारच्या बाहेर आली. त्याच्या बंगलोवर आलेले बघून तिला आश्चर्य वाटले. सर, तुम्ही मला इथे का घेऊन आलात? वीणा कपाडावर आठ्या पाडत त्याला बघू लागली. डोक्यात नको ते विचार. एवढ्या रात्री, तेही एका पुरुषासोबत त्याच्या बंगलोवर. तिची पावलं जमिनीवरच खिळली. हृदयात धडधड वाढली. शरीर लटपटायला लागले. डोळेही हलके भरून आले. सर प्लीज, मला माझ्या घरी सोडा. वीणा त्याच्याकडे केविलवाणा बघू लागली. असं नाही की हे सगळं तिच्यासाठी नवीन होते, पण आता तिला असे कुठलेही काम करायचे नव्हते ज्याने ती आध्या भैरवीच्याच नाही तर स्वतःच्याच नजरेतून उतरेल आणि जगणं कठीण होऊन बसेल. खूप मुश्किलीने ती जगायला शिकली होती. विद्युतने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत तिचे मनगट पकडले आणि झपाझप पावले टाकत तो आत निघून गेला. वीणा त्याच्या मागे अक्षरशः पडत होती. त्याच्या हातातून हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याची पकड घट्ट होती. ती तर
स्फूर्ती तुटली आणि आपण चुकीच्या वेळी एका पुरुषासोबत आल्याचा पश्चाताप होऊ लागला. तिचे डोळेही वाहू लागले. त्याच नादात दोघे टेरेसवर गेल्याचेही तिच्या लक्षात आले नाही. तिचे मनगट सोडून हाताची घडी घालून तो एकटक तिला न्याहाळू लागला, तर तिने नजर झुकवली. माझी भीती वाटते. 2 पावलं पुढे टाकून तो अगदीच तिच्या जवळ आला. तसे तिने अंग चोरून घेतले. टेल मी, का भीती वाटते माझी? तिच्या हनवटीला बोटांनी उचलून तिच्या डोळ्यात विद्युत बघू लागला. वीणा साश्रू नयनांनी त्याच्या डोळ्यात बघत होती. तू मला का घाबरतेस माहीत नाही, पण मला तुझ्यासोबत टाईम स्पेंड करायला आवडते. मला तू आवडतेस, आय डोंट नो, पण तू मला जवळची भासतेस, म्हणून मी तुझ्या जवळ येत असतो. विद्युत आरपार तिच्या डोळ्यात बघू लागला. ते आश्चर्याने त्याला तिच्या शोल्डरला पकडून त्याने तिला मागे फिरवले. तशी तिची नजर समोरच्या डेकोरेशनवर पडली आणि ती शॉक. एक ब्ल्यू व्हाईट पडदा, ज्यावर हॅपी बर्थडेचे सुंदर डेकोरेशन, सगळीकडे रेड व्हाईट हार्ट शेप बलून सोबत गोल्डन ब्ल्यू कलर बलून. एका सजवलेल्या टेबलवर डबल लेअर केक, हॅपी बर्थडे क्युटी पाय. तो हळूच तिच्या कानात पुटपुटला आणि ती आश्चर्याने त्याला बघू लागली. डोळ्यातून पाणी गालावर उघडले. तुझ्या डोळ्यात पाण्याची टँक बसवली आहे का? त्याने अंगठ्याने तिचे डोळे पुसले, तसे ती हलकेच गालात असली. कम. तिच्या हाताला पकडून तो टेबलजवळ घेऊन गेला. त्याने सगळे कॅन्डल जाळले. एक विश माग आणि कॅन्डल विझव, तो बोलला. तसे वीणाने हळूच डोळे मिटले. बंद डोळ्यापुढे पहिले तर आध्या, मग सम्राट, मग भैरवी आले. तिने त्यांच्या सुखासाठी विश केले आणि डोळे उघडणारच की विद्युतचा चेहरा नजरेसमोर आला. तसे तिने डोळे टक्क उघडले. नजरेस त्याचा हँडसम चेहरा आला. त्याने नजरेनेच कॅन्डल विझवायचे खुणावले. त्याला बघतच तिनेही फूक मारली. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. विद्युत टाळ्या वाजत गाऊ लागला आणि ती डोळे भरून त्याला बघतच राहिली. लहानाची मोठी झाली, पण तिला कोणी साधे बर्थडे विश केले नाही. आणि नंतर तर तिचे आयुष्य फक्त दुसऱ्यासाठी झिजण्यात गेले. तिच्या मनाचा कोणी विचार केलाच नाही. पण विद्युत तिला फक्त खुश ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि अपेक्षा काहीच नाही. ती भारावून त्याला बघू लागली. डोंट लुक ॲट मी लाईक दॅट, यू विल फॉल इन लव्ह विथ मी. विद्युतने केकचा एक पीस उचलून तिच्या ओठाजवळ पकडले. तशी ती ओशाळली. थँक्यू. छोटं बाईट खाऊन ती बोलली. थँक्यूने काम नाही चालणार, विद्युत बोलला. मग? विणाच्या कपाळावर आठ्यांचे जाड पसरले. फीड मी. विद्युतने आ केले तसे विणाने हसतच त्याला केक भरवले. आय वॉन्ट टू डान्स विथ यू. विद्युतने तिच्यासमोर हात केले. ती पहिले तर गोंधळली, पण लगेच त्याच्या हातात हात दिले. त्याने रिमोटने म्युझिक सिस्टम ऑन केले. मस्त असे रोमॅन्टिक सॉन्ग सुरू झाले. मेरी किस्मतों को मिले हाथ तेरा, फिर से लकीरें दिखने लगी, देखा तुम्हें तो ऐसा लगा है जैसे आँखें धड़कने लगी, रहो उम्र भर मैं तेरी तू मेरा, जब मैं बादल बन जाऊं तू भी बारिश बन जाना, जब कम पड़ जाए सांसें तू मेरा दिल बन जाना. विद्युत तिच्या डोळ्यात हरवलेला, तर वीणा गाण्याच्या लिरिक्समध्ये. किती अर्थपूर्ण होते ते सॉन्ग. पण खरंच तिच्या आयुष्यात असा कोणी येणार होता का? तिने नजर उचलून त्याला पाहिले आणि अडकली ती त्याच्या काळ्याभोर डोळ्यात. त्याची तिच्या कमरेवरची पकड घट्ट झाली. त्याने हळूच तिला जवळ ओढून घेतले. युअर स्मेल सो गुड. त्याने हळूच तिच्या मानेजवळ श्वास घेतला. त्याचे गरम श्वास तिच्या मानेवर जाणवताच ती नक्षीकांत शहारली. तिचे नख त्याच्या छातीवर रुतले. डोंट डू दॅट, आय विल लूज माय कंट्रोल. बोलतच तो तिच्या गुलाब पाकड्यांना एकटक बघू लागला. तसे ती त्याच्या दूर झाली. श्वास फुलले. त्याचा स्पर्श, त्याचे शब्द, त्याच्या नजरेतील हवेसे वाटणारे भाव. वीणा तिच्याही नकळत ओढली जाऊ लागली त्याच्याकडे. व्हॉट हॅपन? तिला मागून मिठीत भरत त्याने हळूच तिच्या मानेवर ओठ टेकवले.
सर, हे चुकीचे आहे. वीणा त्याच्या दूर झाली. काय चुकीचे आहे? तो तिच्या जवळ सरकला. मी तुमच्या लायक नाही आहे सर, ती नजर चोरून कातर आवाजात बोलली. त्याने तिच्या हनुवटीला पकडून तिचा चेहरा वर उचलला. मी काही चुकीचे करत नाही आहे क्युटी पाय, ट्रस्ट मी. विद्युत तिच्या डोळ्यात बघू लागला. हळूच झुकत त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तसे तिच्या डोळ्यातील अश्रू गालावर ओघळले. कशी त्याच्या दूर ठेवू शकणार होती ती स्वतःला? ती तिच्या भावनांना अडवू शकणार होती का? त्याचे प्रेम, त्याचे कम्फर्ट, त्याच्यासोबत सेफ असल्याची फिलिंग ती कशी नाकारणार होती? फ्लोसोबत वाहवत गेली तर त्याच्यावर अन्याय कशी करू शकेल ती? डोक्यात असंख्य प्रश्नांनी घर केले. मनोमन तिने काहीतरी ठरवले. त्याच्यासोबत घालवलेले हे सुंदर क्षण नेहमी जपून ठेवायचे होते तिला. आज तिच्यासाठी ज्या डोळ्यात प्रेम झळकत होते त्या डोळ्यात ती तिरस्कार बघू शकणार नव्हतीच. सर, बरीच रात्र झाली, मला जावं लागेल. त्याच्या दूर होत वीणा बोलली. आज नको जाऊ. बोलून तो तिला घेऊन चुल्याजवळ आला. पण सर, आय जस्ट वॉन्ट टू फील यू. तो झुल्यावर बसला. त्याने तिच्या पुढे हात केले. तसे तिच्याही नकळत तिने त्याच्या हातात हात दिले. तो तिला मिठीत घेऊन बसला. काही वेळ आकाशातील चंद्रमा चांदण्यांना न्याहाळत एकमेकांना अनुभवत दोघेही तसेच झोपी गेले. सूर्याची किरणे उजेड बनून चहूबाजूला पसरली होती. पक्षी त्यांचा विशिष्ट आवाज करत त्यांच्या घरट्यातून एक एक करून आकाशात झेप घेऊ लागले. बगीच्यामध्ये उमललेल्या मोगरा, जाई जुई, निशिगंधाचा मंद धुंद सुगंध वातावरणात भिनला. कोणाच्या तरी लयबद्ध सुरू असलेल्या हृदयाची धडधड कानावर पडली. तसे त्याच्या मिठीत निर्धास्त होऊन झोपलेल्या वीणाला जाग आली. त्याच्या दोन्ही पायाच्या मध्ये बसलेली, हात त्याच्या छातीवर विसावलेले तर डोकंही. तिच्या कमरेभोवती वेडका घालून असलेले त्याचे हात. आयुष्यात पहिल्यांदा एवढी सुंदर झोप घेतली असावी भास झाले तिला. कदाचित तोही पहिल्यांदाच एवढा शांत झोपी गेला असावा. मान उचलून तिने त्या देखण्या तरुणाला पाहिले. झोपेत किती सुंदर दिसत होता तो, अगदी शांत नदीसारखा, पण जागा असला की खडखडणाऱ्या प्रवाहासारखा भासतो. अनोळखीच तो, पण तिच्या आयुष्यात आनंद घेऊन येण्याचा त्याचा आटोकाट प्रयत्न. खूप खूप धन्यवाद झाला सर. तुम्ही माझ्यासाठी जे केलात किंवा करता ते मी कधीच विसरणार नाही. पण तुम्ही माझ्यात अधिक गुंतण्याआधी मला तुमच्यापासून अंतर राखून ठेवावं लागेल. तुम्ही खूप प्युअर सोल आहात सर, पण मी तुमच्या लायक नाही. मी देवाला प्रार्थना करेन तुम्हाला तुमच्या योग्य जीवनसाथी भेटू दे. वीणा त्याच्याकडे एकटक बघत मनोमन बोलली. तिचे डोळे डबडबले. मान उचलून हळूच तिने त्याच्या गालावर ओठ टेकवले. तिच्या भोवती असलेले त्याचे हात तिने अलगद बाजूला सारले. नजर पूर्ण टेरेसवर फिरली. डेकोरेशन अजूनही जसेच्या तसे होते. तिने हळूच सगळ्यावरून हात फिरवले. त्याची चुडबुड जाणवली. तसे भानावरीत ती पडतच खाली गेली. झपाझप पावले टाकून ती गेटपर्यंत गेली. एकवार त्या स्वप्नातील महालाला डोळे भरून पाहिले आणि लगेच गेटमधून बाहेर पडली. नुकतेच तिथे आलेल्या ओजसची नजर तिच्यावर पडली तसे तो गोंधळला. वीणा इकडे कशी? कार गेटच्या आत घेत ओजस स्वतःशीच पुटपुटला. भाई कुठे आहे? आत येत ओजसने मेडला विचारले. तसे तिने वर इशारा केला. ओजस भरभर पायऱ्या चढून टेरेसवर गेला. तशी त्याची नजर डेकोरेशनवर पडली. पाठोपाठ झुल्यावर बसल्या जागी झोपून असलेल्या विद्युतवर पडली. पहिले तर तो गोंधळला, पण लगेच त्याच्या सगळं लक्षात आले. ओ, तर भाईची गर्लफ्रेंड वीणा आहे. वा भाई, मान गए. एकदम परफेक्ट व्यक्ती सिलेक्ट केलीस. ओजसने मनोमन त्याच्या भाईच्या चॉईसला दाद दिली. तो दबक्या पावलांनी झुल्याजवळ गेला. भाई, तो हळूच त्याच्या कानात पुटपुटला. मार खाशील हा क्युटी पाय. विद्युतचा चिडका स्वर कानावर पडला. तसे ओजस हसायला लागला. त्याच्या आवाजाने विद्युतला जाग आली. ओ, तर क्युटी पाय हा? पण भाई, तुझी क्युटी पाय तर आत्ताच केली. ओजस हसतच बोलला. तसे विद्युतची व्याकुळ नजर वीणाला शोधू लागली. तुझी क्युटी पाय मला खूप आवडली बरं का भाई. तर काल वीणाचाही बर्थडे होता तर म्हणून पार्टीतून अचानक गायब झालास हो ना? मग कुठवर आली गाडी? प्रपोज केलेस की नाही? ओजसची नॉनस्टॉप बडबड सुरू झाली. तू इथे काय करतोस? विद्युत सावरून बसला. विषय बदलू नकोस. मला सांग, तू प्रपोज केलेस तिला? ओजस त्याच्या शेजारी बसला. हिंट दिले.
विद्युत बोलला. पण अजूनही नजर समोरच्या डेकोरेशनवर. रात्रीचे त्यांचे सेलिब्रेशन, तिच्यासोबत केलेला डान्स पहिल्यांदा हक्काने मिठीत घेणे आठवले तसे हसू फुलले ओठावर. ओजस त्याच्या भाईला हसतच बघू लागला. त्याला कळले त्याच्या भाईची गाडी एवढ्यात तरी रोडावर येणार नाही. लवकरच वीणाला तुझ्या आयुष्यात घेऊन यावं लागेल, तेही कायमचं, ओजस मनातच बोलला. अचानक विद्युतच्या शिंकण्याने ओजस भानावर आला. तुम्ही रात्रभर इथेच झोपलात का? ओजसने विचारले. पण विद्युत त्या मनस्थितीत नव्हताच की त्याची उत्तरं देईल. वरच्यावर येणाऱ्या शिंकांनी तो परेशान झालेला. काय गरज होती रात्रभर ओसमध्ये राहण्याची, झाली ना शर्दी? ओजस काळजीने बोलला. विद्युतने चिडून त्याला पाहिले. बरं चल आता तू फ्रेश हो, मी नाश्ता बनवायला सांगतो, बोलून ओजस खाली पडाला. विद्युतने एक वार पूर्ण टेरेसवर नजर फिरवली आणि उभा झाला. तसे पाठीत कड उठली. रात्रभर बसून राहिल्याने अंग अखडले होते त्याचे. हलके स्ट्रेच करून तो लगेच खाली निघून गेला. वीणाची शूटिंग सुरू होती, पण आज तिचे कशातच मन लागत नव्हते. सारखा ज्वालासोबत घालवलेले ते सुंदर क्षण, त्याचा स्पर्श, त्याचे शब्द, त्याचा हँडसम चेहरा, काही केले ते विसरू शकतच नव्हती. पुरतीच बेचैन झालेली ती आकर्षित होत आहे त्याच्याकडे जाणीव होऊ लागली. स्वतःच्या नशिबाचा तिला आता राग येऊ लागला. एक हक्काची व्यक्ती तिच्या आयुष्यात येऊ पाहत होती. उज्ज्वल भविष्य दोन्ही हात पसरून तिच्या स्वागतासाठी उत्सुक होते. पण तिचा काळा भूतकाळ तिला पुढे जायला रोखत होते. सारखेच मन भरून येत होते, डोळ्यात पाणी. बरं नसल्याचे कारण सांगून वीणा लगेच घरी निघून गेली. दूर उभी शनाया तिरकस हसत तिला बघत होती. आता तरी तिची लायकी कळली असेल तिला. शनायाशी पंगा खूप महागात पडतो वीणा डार्लिंग. शनाया हसतच तिच्या रोलसाठी तयार झाली. संध्याकाळ झाली. वीणा अजूनही शून्यात नजर लावून तिच्याच नशिबाला कोसत गॅलरीमध्ये बसून होती. तेव्हाच तिचा मोबाईल रिंग झाला. अननोन नंबरवरून कॉल होता. स्टुडिओमधून असेल विचार करून तिने रिसीव्ह केले. हॅलो, वीणा एवढंच बोलली की पलीकडून काहीतरी बोलणं झाले तशी वीणा घाबरली. मी आलेच, बोलून वीणाने भरभर तिचे आवरून घेतले आणि पडतच खाली आली. टॅक्सी बुक करून ती ज्वालाच्या घराच्या दिशेने निघाली. जेवढी ती त्याच्या दूर जाण्याचा विचारात होती, तिची किस्मत तिला त्याच्या जवळ घेऊन येत होती. नेमके दोघात कसले नाते होते, कोणते बंध होते की तिची डेस्टिनी त्याच्या जवळ घेऊन थांबत होती. टॅक्सीमधून उतरत ती पळतच आत गेली. ज्वाला सर, वीणाने बेचैन स्वरात विचारले. मेडने बेडरूमकडे इशारा केला तसे वीणा पळतच त्याच्या बेडरूममध्ये गेली. तर विद्युत बेडवर पडून होता. अंगावर ऑफिसचे कपडे. डॉक्टर त्याला चेक करत होते. त्याच्या शेजारी एक अनोळखी व्यक्ती उभा होता. कदाचित असिस्टंट असावा. काय झाले यांना? वीणाने घाईने आत येत विचारले. आपण? असिस्टंट अनोळखी नजरेने तिला बघू लागला. वीणा, मला कॉल आलेला. वीणा विद्युतच्या शेजारी बसली. ओ सॉरी मॅम, ते सरांना ऑफिसमध्ये अचानक ताप भरला. त्यांना नीट उभंही राहता येत नव्हते, म्हणून घरी घेऊन आलो. तुमचा नंबर दिसला म्हणून तुम्हाला कॉल केले, असिस्टंटने तिला सांगितले. पण तिचे त्याच्या बोलण्याकडे लक्षच नव्हते. ती तर एकटक त्यालाच बघत होती. काहीशी बेचैन ती. थरथरते हात तिने त्याच्या कपाळावर ठेवले. तसं चटका लागावे तसे लगेच मागे ओढले. तापामुळे त्याचा गोरा चेहरा अगदीच लाल झालेला. सुकलेले ओठ. तिचे मन भरून आले. हे सगळं माझ्यामुळे झाले ना? काय गरज होती रात्रभर टेरेसवर थांबण्याची? त्याचे हात हातात घेत वीणा हलकेच पुटपुटली. मॅम, ही मेडिसिन, यांना काहीतरी खायला घालून या मेडिसिन द्या आणि नीट काळजी घ्या त्यांची. येतो मी, बोलून डॉक्टर बाहेर निघून गेले. मॅम, ती चिठ्ठी द्या, मी औषध घेऊन येतो, असिस्टंट बोलला. तसे वीणाने त्याला डॉक्टरची चिठ्ठी दिली. डॉक्टर, बाहेर येत असिस्टंटने आवाज दिले. येस. औषधं बदलून हवीत, असिस्टंट बोलला. का? ही योग्य औषध आहेत. संध्याकाळपर्यंत त्यांचा ताप उतरून जाईल. डॉक्टर गोंधळून त्याला बघू लागले. संध्याकाळपर्यंत नको, 3-4 दिवसांनी उतरेल असे कमी पॉवरचे द्या, असिस्टंट बोलला. तसे डॉक्टर विचित्र नजरेने त्याला बघू लागले.
समजून घ्या साहेब, दिल का मामला है, असिस्टंट डोळे मिचकावत बोलला आणि डॉक्टरचे काहीतरी लक्षात आले. डॉक्टरांनी हसतच दुसरी औषधं लिहून दिली. पण त्यांना जास्त त्रास झाले तर ॲडमिट करावं लागेल, काळजी घ्या त्यांची, डॉक्टर बोलले. डोंट वरी डॉक्टर साहेब, कदाचित आमच्या सरांना या औषधांचीही गरज भासणार नाही, थँक्स. असिस्टंट हसतच बाहेर निघून गेला. त्याने लगेच 1 नंबर डायल केले. काम झाले? मॅम त्यांच्या जवळ आहेत. मग मी इथे थांबू की जाऊ? असिस्टंट फोनवर बोलला. काही गरज नाही, औषध दे आणि निघून जा, तो बोलला. तुझे काम सोपे केले भाई, एन्जॉय. ओजस हसतच बडबडला. झाले असे की विद्युतची अचानक तब्येत बिघडली. त्याची अवस्था बघून असिस्टंटने ओजसला कॉल केली तर ओजसने त्याला घरी न सोडता त्याच्या बंगलोवर जायचे सुचवले. सोबत वीणाचा नंबर देऊन तिला बोलावून घ्यायला सांगितले. त्याच्या सूचनेनुसार असिस्टंटने तसेच केले. वीणा थंड पाण्याच्या पट्ट्या विद्युतच्या कपाडावर ठेवत होती. आता बऱ्यापैकी ताप उतरले होते. ज्वाला सर, वीणाने त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवले. तसे त्याने डोळे उघडले. समोर तिचा धुसरसा चेहरा नजरेस पडला. त्याने डोळे मिटून परत एकदा उघडले आणि सुखद धक्काच बसला. क्युटी पाय तू? विद्युत उठण्याचा प्रयत्न करू लागला. काही गरज नाही उठण्याची, पडून राहा, मी आहे इथेच. वीणा त्याच्यावर रागवत बोलली. तो एकटक तिला बघू लागला. तुला कळते तू काय करत आहेस? त्याचा गंभीर सूर कानावर पडला तसे वीणा पहिले तर गोंधळली. हो, तुमच्या असिस्टंटने मला सगळं सांगितले. अजिबात तुम्ही स्वतःची काळजी घेत नाही. आता मी आले ना, आता बघतेस तुम्ही किती दिवस अंथरुणात पडून राहता. वीणा गाल फुगवून त्याला बघू लागली आणि विद्युत गोंधळला. अंथरुणात पडून? या असिस्टंटने काय सांगितले हिला? पण काहीही सांगू दे, ही माझ्या जवळ तर आहे, विद्युत मनातच बोलला. आय मिस यू. तिच्याकडे बघत विद्युत तोंडातच पुटपुटला आणि वीणा आश्चर्याने त्याला बघतच राहिली. आपण तर कालच भेटलो ना, वीणा गोंधळून बोलली. पण तू आज न सांगताच गेलीस, त्याचे काय? हे एका अर्थी बरे झाले. मी आजारी आहे या निमित्ताने तरी तू माझ्या सोबत आहेस, विद्युत हसतच बोलला. तसे वीणा अचानक गंभीर झाली. क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.